नमस्कार, सुजाता आय पण ह्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत. आज मी तुम्हाला माझ्या रविवारचं मॉर्निंगचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. मॉर्निंगमध्ये सकाळची सुरुवात होते वॉकपासून. दोघांना टाईम असतो, आम्ही कधी फिरायला जात नाही. तर रविवार शनिवारच्या दिवशी सकाळी आम्ही फिरायला जातो आणि इतर दिवशी घरीच एक्झरसाईज करतो. रविवार म्हटलं की साफसफाई आली. किती पण तुम्ही साफसफाई करा, किती काही करा, असं वाटतं की एकदा साफसफाई केली की असं 2-3 महिनाभर असं जसं आहे तसंच असायला पाहिजे. पण नाही, 8-10 दिवसाला, कधी-कधी तर 4 दिवसालाच जाळं येतात. आणि जाळं यायला लागलं की सगळं विचित्र दिसतं, कारण की घराचा कलर सफेद असल्यामुळे सगळे जाळे ते वरती दिसतात. म्हणून रविवारच्या दिवशी पहिलं काम असतं का सगळी साफसफाई करायची. अशी रविवारच्या दिवशी साफसफाई करून झाली की आठवडाभर पटापट कामं करता येतात, म्हणजे पटापट झाडून काढता येते, कसंही नसे आवरता येतं. पण रविवारच्या दिवशी सगळं चांगलं झाडून काढायला लागतं. सोफा बाजूला घेऊन, सगळी धूळ वगैरे मग बाजूला घेऊन, तर छान फ्रेश वाटतं आणि आठवड्याची सुरुवात एकदम छान होते. अशी मी दर रविवारच्या दिवशी, रविवारी नाही जमलं तर पण 15 दिवसाला तरी माझी अशी साफसफाई असते. साफसफाई केल्यावर फ्रेश वाटतं. साफसफाई झाल्यानंतर येतो टायमिंग स्वयंपाकाचा. स्वयंपाक म्हणजे थोडासा लेटच असतो. कधी-कधी नाश्ता असतो. नाश्ता असला तर मग दुपारचा स्वयंपाक असतो. आज काही नाश्ता बनवला नव्हता म्हणून स्वयंपाकाला पटक्यात लागले. स्वयंपाकात मी नेहमीच रविवारच्या दिवशी डाळी करते, म्हणजे उडदाची आमटी असेल, डाळ तडका असेल. आता ही सिंपल डाळ नाही, डाळ तडका बनवणार, चपाती बनवणार आणि त्याच्याबरोबर चटणी ही असते. आता डाळ तडका बनवताना एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला डाळ बनवायची असेल आणि कुठलीही डाळ, जर सिंपल जरी डाळ बनवायची असेल आणि तुमची डाळ अशी टेस्टी होत नसेल हॉटेलसारखी आणि थोडीशी वेगळी टेस्ट जर हवी असेल, तर नेहमी डाळ शिजवताना त्याच्यामध्ये एक छोटासा टोमॅटो आणि एक हिरवी मिरची आणि मीठ आणि हळद टाकायची आणि मग शिट्टी देऊन घ्यायची. डाळ ही खूप छान होते. आणि डाळ तडकामध्ये जर डाळ तडका करायची असेल तर आलं लसूण हे लागतंच. आलं लसूण नसेल तर डाळ तडक्याला काही टेस्ट येत नाही. जी मेन टेस्ट असते ती सगळी कांदा, टोमॅटो आणि जो वरून तडका देण्यासाठी सुकलेल्या मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता असं मी सगळं हे चिरून घेतलं. कांदा तर मॅन्डेटरी असतोच. कांदा हा डाळ तडकामध्ये नसेल तर डाळ तडक्याला काहीच चव नसते. आणि डाळ तडका हा आपल्या साध्या तेलाचा नाही तर तो तुपाचा असतो, म्हणजे तूप किंवा बटर असेल तर. आता इथे मी जिरे टाकले. जिऱ्यामध्ये आलं लसूण टाकायचं. आलं लसूणचा वास निघून जातो त्याच्यामध्ये आणि छान कांदा टाकायचा. कांदा परतून घ्यायचा. आणि कांदा टाकताना परतून झाला नेहमी थोडीशी कोथिंबीर टाकायची, एकदम वेगळा फ्लेवर येतो. आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही मग थोडंसं धनापूड टाकू शकता किंवा जिरेपूड टाकू शकता. धनापूड आणि थोडीशी एकदम मिरची आणि मग छानपैकी याला छान परतून घेतल्यानंतर आणि मग टोमॅटो टाकायचे. इथं टोमॅटोचं पूर्ण असं गाळच झाला पाहिजे किंवा पूर्ण शिजलेच पाहिजे असे काही नाही आहे. थोडेसे मोठेही असले पाहिजे आणि थोडंसं 2च मिनटं त्याला परतून घ्यायचे आणि मग त्याच्यामध्ये डाळ टाकून द्यायची. ही डाळ तडका अगदी फार हॉटेलसारखी होते, जशी हॉटेलमध्ये होते तशी एकदम सेम लागते, इतकी छान लागते. आणि फक्त डाळ तडका असेल आणि चपाती असेल तर छान जेवण होतं आणि छान मिरची असेल तर आणि पटकन झटपट जेवण होतं दर रविवारी. आणि आज आम्ही दोघंच असल्यामुळे आमचं बाळ आज, माझी मुलगी आहे छोटी 3 वर्षाची, ती आज तिच्या आजोबांकडे गेली होती. त्याच्यामुळे जास्त भाजी वगैरे मी काही जास्त बनवली नाही. फक्त डाळ तडका, चपाती आणि मिरची असा आजचा बेत होता. डाळ तडक्यामध्ये ना जर तुम्ही छान अशा जर तडका म्हणजे वरून तुपाचा पूर्ण तडका दिला तर टेस्ट काही वेगळीच लागते. मी अशा पद्धतीने तडका देते. तुम्ही कसा देतात मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि डाळ तडका हा तुम्ही करता का? कारण की आपण नेहमी सिंपल डाळच करतो. अशा पद्धतीची डाळ शक्यतो आपण करत नाही. ओकेजनली कोणी पाहुणे आले तर करतो. पण माझी ही रविवारच्या दिवशी 15 दिवसातून, महिन्यातून ही ठरलेली असते. किंवा मग उडदाची आमटी कारण की संध्याकाळच्या रात्रीच्या टायमिंगला ही करता येत नाही, पचायला थोडीशी जड असते. म्हणून मी डाळीचा बेत हा रविवारच्या दिवशी करतो. छानपैकी स्वयंपाक झाला. मग आम्ही दोघांनी छान जेवण केलं. इतर दिवशी सकाळच्या टायमिंगला नेहमी एकटी जेवण करते, त्यांचा टिफिन असतो. छान दोघांचं जेवण झालं. आज मी एका माझ्या बाळाला मिस करत होते, कारण की माझं बाळ गेलं होतं आजोबांच्या घरी. आता इथे तुम्हाला लुटपूट दिसली असेल, त्याच्यामुळं आज छान वॉकला जाता आलं. आणि मग ड्रायव्हरच्या दिवशी तर सगळ्याच हाऊसवाईफचं ठरलेलं असतं की भाजीपाला आणणं आणि तो आठवड्याचा सगळा सॉर्ट आऊट करून ठेवणं. माझंही तेच रुटीन असतं. कसं वाटलं रुटीन मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सुजाता आय पण ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.